ओमराजे निंबाळकर वर्सेस राणा जगजित सिंह पाटील, ओमराजे निंबाळकर वर्सेस मल्हार पाटील यांसारखे टॉपिक तुम्ही आजपर्यंत ऐकत आलेला असाल. मित्रांनो, या दोघांमध्ये काही ना काही अशा गोष्टी सुरू असतात ज्या हायलाईट होत राहतात. मित्रांनो, आता एक व्हायरल व्हिडिओ होत आहे ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता की मल्हार पाटील जे आहेत ते दंड थोपटत आहेत आणि आव्हान करत आहेत ओमराजेंना गाण्यावरती. मित्रांनो, अक्षरशः याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला भेटत आहे की ओमराजे त्यांना रिप्लाय देखील करत नाहीत, शांतपणे उभा राहिलेले आहेत. संयमी भावना घेऊन त्यांनी एकदम शांतरित्या त्यांनी दाखवलेलं आहे की माझं काही हे नाही, मी शांत एकदम, म्हणजे रिप्लाय कुठलाही केलं नाहीये त्यांनी. इकडे मल्हार पाटील आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला भेटतं की ते दंड झोपत आहे आणि गाण्यामध्ये एक गाणं आहे त्याचं नाव जे असं आहे की ढोलकीला बांधील आणि बदा बदा बडविली यांसारख्या गाण्यावरती ते नृत्य करतायत आणि दंड थोपवत आहेत. परंतु ओमराजे निंबाळकर पलीकडच्या साईडला थांबलेले आहेत, त्यांनी कोणत्याही प्रकारचा रिप्लाय केलेला नाही आहे. मित्रांनो, असे अनेक खटके ह्या फॅमिलीमध्ये आजपर्यंत उडत आलेले आहेत, कॉम्पिटिशन्स आहेत. मित्रांनो मित्रांनो यांची सुरुवात जी होती ना ती 3 पिढ्यांच्या आधीपासून होते. एकेकाळचे दोघं सख्खे भाऊ होते, यांच्यामध्ये एवढी दुश्मनी आली कसं काय, एवढं कसं काय हे झालं. मित्रांनो, याच्या डीप याच्यामध्ये जाऊया आपण. मित्रांनो, याची सुरुवात होते 3 पिढ्यांआधी. 2 भाऊ फलटणच्या दुष्काळाला अत्यंत वैतागले होते. एक म्हणजे संताजी आणि दुसरे म्हणजे बाजीराव. मित्रांनो, दोघे जण भाऊ, बाजीराव निंबाळकर, संताजी निंबाळकर हे 2 भाऊ होते. फलटणमध्ये अत्यंत दुष्काळ होता, त्यामुळं ते धाराशिवमध्ये हे झाले, ट्रान्सफर झाले, तिथं स्थायी झाले. धाराशिवमध्ये आल्यावरती मित्रांनो पहिल्यांदा त्यांनी हे केलं, म्हणजे काय, त्याच्यातले जे बाजीराव जे होते ते तेरच्या पाटलांकडे दत्तक गेले. पाटलांकडे दत्तक गेल्यावरती त्यांच्या जे नेक्स्ट जनरेशन होते, म्हणजे त्यांचा मुलगा पद्मसिंह पाटील. मित्रांनो, पद्मसिंह पाटील हे पूर्ण महाराष्ट्रामधलं सर्वात मोठं नाव मानलं जातं. पद्मसिंह पाटलांनी ज्या प्रकारे 90च्या दशकात गाजवलं होतं सगळं वातावरण, धाराशिव जिल्ह्याचं नेतृत्व करायचं काम हे पद्मसिंह पाटलांनी केलं होतं. पद्मसिंह पाटील अत्यंत हुशार व्यक्तिमत्व. मित्रांनो, धाराशिवमध्ये माध्यमिक लेवलचं शिक्षण झालं, त्यानंतर पुण्यामध्ये विजय मेडिकलला ते आले, डॉक्टर झाले. मित्रांनो, डॉक्टर झाल्यावरती त्यांनी मित्रांनो त्याच्यानंतर त्यांना आमदारकी, शेकापकडनं ते आमदार देखील झाले. आमदार झाल्यावरती प्रत्येक पॉलिटिशियन काय करतो की जेवढे पण पॉलिटिशियन्स असतात त्यांच्या विचारामध्ये असतं की आपले जे जवळचे लोक असतात ते ज्या पण स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा सरकारी बँका असतील ह्यांच्यावरती आपले माणसं राहावं, त्यामुळे ते नियुक्त करतात. मित्रांनो, पवनराजे निंबाळकरांना त्यांनी वरती आणलं. ते ह्यांच्यावरती म्हणजेच काय, जिल्हा सहकारी बँकेचे जे अध्यक्ष झाले. 7 वर्ष ते अध्यक्ष होते. मित्रांनो, याच्यामध्ये 7 वर्ष अध्यक्ष असल्यावरती त्यांचा जो धाराशिव जिल्ह्यामधील दबदबा आहे तो वाढत होता. पवनराजेंचा अत्यंत दबदबा वाढू लागला होता. लोकांचं कोणतंही काम असेल तर ते पवनराजेंकडे जायचे. घरातले तंटामुक्तीपासून भांडणं भिडणं, लोकांचे सर्व कामं पवनराजे पाहत होते. म्हणजे लोकांना जुडायचं काम हे पवनराजेंनी केलं होतं. धाराशिवमधली कुठलीही गोष्ट असो पवनराजे सॉल्व्ह करायचे. मोठमोठ्या सभा असतील काय असतील. कारण मित्रांनो, पद्मसिंह पाटील जे होते ते मुंबईच्या गराड्यामध्ये अडकले होते. मुंबईच्या गृहमंत्री होते ते, आणि मंत्री असल्यामुळे त्यांना मुंबईमध्येच जास्तीत जास्त टाइम द्यावा लागत असायचा. धाराशिवमध्ये कमी टाइम ते देत होते. पण सर्व हँडल जे ते पवनराजे करायचे. 7 वेळा अध्यक्ष झाले. 99ची सभा जोपर्यंत होत नव्हती तोपर्यंत हे अत्यंत व्यवस्थित चालू होतं. कोणत्याही प्रकारचे यांच्यामध्ये खटके उडले नाही ना काय नाही. मित्रांनो, 99ची सभा झाली. 1 लाखापेक्षा जास्त पब्लिक हे पवनराजेंनी जमा केलं. पवनराजे तिथं लोक देखील म्हणत होते पवनराजेंना पाठवा, राजे जर आले तर सगळं म्हणजे गोष्टी एकदम सॉर्टेड होऊन जातील, यांसारख्या गोष्टी त्याकाळी ते बोलत होते. कारण पवनराजे ते लहान लहान व्यक्तींसोबत जुडले गेले होते त्या प्रमाणामध्ये. मित्रांनो, हे पाहून पद्मसिंह पाटलांनी त्यांचे पंख छाटायला सुरुवात केली. कारण मित्रांनो, त्यांना स्वतःच्या ऑपोजिट साईडला कोणी हे तयार करायचं नव्हतं, कॉम्पिटिशन तयार करायची नव्हती. त्यामुळे त्यांनी सुरुवात केली. मित्रांनो, हे सुरू केलं असताना मग पवनराजेंच्या ज्या सहकारी बँकेवरती 7 वेळा अध्यक्ष होते त्याच्यावरती एन्क्वायरी बसली, घोटाळा झाला, यांसारख्या गोष्टी बाहेर आल्या. मित्रांनो मित्रांनो पवनराजे हे 2 ते 2.5 महिने फरार होते. आणि त्यांनी असा आरोप केला की पद्मसिंह पाटलांनी आपल्याला या केसमध्ये आपल्याला दुर्लक्ष केलं, वाऱ्यावर सोडून दिलं.
मित्रांनो, त्यानंतर पवनराजे आणि पद्मश्री पाटील हे अपोजिट साईडला इलेक्शनला थांबले. इलेक्शनच्या आदल्या दिवशी एक असं वर्तमानपत्र व्हायरल झालं ज्याच्यामध्ये सगळेजण म्हणत होते की पवनराजेंचा पद्मश्री पाटलांना सपोर्ट म्हणून असं एक वर्तमानपत्र व्हायरल झालं. त्याच्यासमोर क्वेश्चन मार्क होता मित्रांनो. हे पत्र सगळीकडे व्हायरल झालं. लोकांना असं वाटलं की पद्मसिंह पाटलांना सपोर्ट आहे. 410 मतांनी फक्त पद्मसिंह पाटील त्यावेळेस विजयी झाले. मित्रांनो, या इलेक्शनचा एवढ्या कमी संख्येने पहिल्यांदा ते विजय झाले. पवनराजे त्याच्यामध्ये पडले. त्यानंतर 2006 साली पवनराजेंची मित्रांनो हत्या झाली. मित्रांनो, हत्या CID चौकशी लागली, सर्व गोष्टी बाहेर यायला लागल्या. ज्या व्यक्तीला याच्यामध्ये पकडण्यात आला होता त्यांनी पद्मसिंह नार्कोटेक्समध्ये पद्मसिंह पाटलांचं नाव घेतलं असं सांगण्यात आलं मित्रांनो. त्यामुळे पद्मसिंह पाटलांना त्याच्यामध्ये अटॅक देखील झाली. त्यानंतर मित्रांनो, पद्मसिंह पाटील निवृत्त झाले. त्या राजकारणामधूनच निवृत्त झाले त्यानंतर वयाच्या कारणामुळं. परत त्यांचं सक्सेसर जे आहेत राणा जगजितसिंह पाटील. मित्रांनो, 2009 साली ओमराजे वर्सेस राणा जगजितसिंह पाटील यांच्यामध्ये इलेक्शनमध्ये या दोघांमध्ये हे झालं. त्याच्यामध्ये ओमराजे निवडून आले. 2014ला परत ओमराजेंना राणा जगजितसिंह पाटलांनी पाडलं. 2019 साली मित्रांनो खासदारकीला ओमराजे निवडून आले. परत 2024ला देखील ते उबाटाकडनं आता निवडून आले. असा यांचा आत्तापर्यंतचा इतिहास राहत आलेला आहे मित्रांनो. आजपर्यंत हे दोघं म्हणजे जे एकेकाळी सोबत असणारे व्यक्ती हे अशा प्रकारे डिवाइड झाले मित्रांनो. आता ह्या सर्व गोष्टींचा जो इतिहास आहे तो 50 वर्षाचा आहे टोटल. या 50 वर्षामध्ये यांसारख्या गोष्टी घडल्या. यांच्या पुढच्या पिढ्या देखील यायला लागल्यात, परंतु पुढच्या पिढी आणि करंट पिढी जे पण आहे ह्यांच्यामध्ये देखील वैर आहे. अजून पण दोघांमध्ये क्रॉस आहे मित्रांनो. तुम्हाला याविषयी काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.